चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना उभाटाने जोरदार तयारी सुरू केली आहे। मुंबईत आज शिवसेना उभाटाचा भव्य निर्धार मेळावा होणार आहे। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा हा निर्धार मेळावा असणार आहे। या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। अशातच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दिल्लीत राहुल गांधी यांनी जसे बोगस वोटिंग बद्दल बोलताना सादरीकरण केलं होतं तशा प्रकारे आदित्य ठाकरे या मेळाव्यात सादरीकरण करणार असल्याची माहिती आहे। खोटारडेपणा आहे, या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे। मतदार यादी या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही। अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा असं म्हणत हा निर्धार मेळावा जो आहे तो पार पडतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा। काय एकूण याचं स्वरूप असणार आहे? मुंबई महापालिका निवडणुका आता जवळ येऊ लागले, त्यामुळे सर्वच पक्ष आता सक्रिय झालेले आहेत। एकूणच निवडणुकीचा रागरंग जो आहे तो चढू लागलेला आहे मुंबईवरती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईत वरळी येथील NSCI डोममध्ये निर्धार मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आपण इथे समोर पाहू शकतो NSCI डोममध्ये मुख्य स्टेजवरती जो आहे निर्धार मेळाव्यासाठी खूप मोठी LED स्क्रीन जी आहे ती लावण्यात आलेली आहे। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या मेळाव्याची सुरुवात होणार आहे ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या एका प्रेझेंटेशनने। त्यांचं प्रेझेंटेशन होणार आहे ते मतांची कशाप्रकारे चोरी करण्यात आलेली आहे, बोगस मतदार जे आहे ते कशाप्रकारे या मतदार यादींमध्ये त्यांना समावेश करण्यात आलेला आहे याचा एकूणच पोलखोल करणारं एकूणच त्यांचं प्रेझेंटेशन जे आहे आदित्य ठाकरे इथे करणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि सगळ्यांचं लक्ष लागलं ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेमकं काय बोलणार याकडे। आणि एकूणच आपण पाहतोय की शिवसेनेची संपूर्ण मुंबईतली जी टीम आहे शिवसेना ठाकरे गटाची ती आता उपस्थित झाली। आपण त्यांच्यासोबत बोलूया। आपल्यासोबत माजी महापौर आहेत किशोरीताई पेडणेकर। किशोरीताई, काय सांगाल? निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भातला हा निर्धार मेळावा आहे। संकल्प विजयाचा आहे आणि मुंबई जिंकण्याचा निर्धार मेळावा। जेव्हा शिवसैनिक कडवटपणे जेव्हा उतरतो तेव्हा आपण लोकसभा आणि विधानसभेला ज्या पद्धतीने शिवसैनिक मुंबईचा उतरला, आमचे खासदार, आमचे आमदार आम्ही निवडून आणले। त्यामुळे जर एकदा शिवसैनिकांनी निर्धार केला तर मग मात्र आमचा जो संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा तो तडीचाच नाही ना शिवसैनिक। पण आता निवडणुकीपूर्वी ठाकरे ब्रँड, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि एकत्र निवडणूक लढवणार। त्यासाठी शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, दोन्ही बाजूकडनं एक आपण सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळते। हो, दोघांनाही तेच वाटतंय की ज्या पद्धतीने ह्या मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये घराणे संपवण्याचं म्हणजे ब्रँड हा जो काही विडा उचलला आहे तो महाराष्ट्रात आपण इतिहास पाहिला आहे। छत्रपती शिवरायांपासून, आपल्या महाराजांपासून, त्या इतिहासामध्ये ज्याने सुपाऱ्या घेतल्या त्यांच्या सुपाऱ्या कातरल्या आहेत। आता आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन करणार आहेत थोड्याच वेळामध्ये। बोगस मतदारांची यादी कशीच या मतदार यादीमध्ये समावेश केलेला आहे, त्याचबरोबर जे मतदार स्थलांतरित असतील किंवा जे मतदार नाही त्यांची देखील या नावं कशी काय समावेश करण्यात आली अशा यादींची एक पोलखोल जे आहे ते आदित्य ठाकरे करणार आहेत प्रेझेंटेशन। आमच्या बऱ्याच शाखा प्रमुखांनी आपापल्या वॉर्ड म्हणजे 40-42 याद्या आहेत, त्या 40-42 मध्ये 150, 200, 300 बोगस जे जिवंतच नाही आहेत पण मतदान करून गेलेत विधानसभेला ह्याचे दाखले दिलेले आहेत। जे स्थलांतरित झाले आहेत 20-20 वर्षापूर्वी ते पण दाखवले आहेत। आणि जिथे इमारतीच्या इमारतच नाही आहे, रूम शून्य, रूम नंबर वगैरे करून तेही दाखवलं आहे, पण त्या निवडणूक आयोगावर काही परिणाम होताना दिसत नाही आहे। तर निवडणूक आयोगाने नक्की सुपारी कोणाची घेतली ते लोकांना कळतं आहे। आपण पाहिलं की माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलं आहे। थोड्याच वेळात त्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि वरळीच्या NSCI डोममध्ये संपूर्ण मुंबईमध्ये एकूणच जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, हे सर्व या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। आणि या निर्धार मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कुठेतरी आळा बसण्यासाठीच हा सादरीकरण करण्याचं काम या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आदरणीय आदित्यजी करणार आहेत।
संजय राऊतजी देशस्तरावरती अन्य राज्यांमध्ये कसं कसं चाललेलं आहेत, काय ह्या सर्व गोष्टीचा मार्गदर्शन करणार आहेत. आणि आदरणीय उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मुंबई शहरासाठी आजपर्यंत केलेलं काम, पक्षाने केलेलं काम आणि भविष्य काळामध्ये जर मुंबई जिंकायची असेल तर मुंबईकरांचं मनपण जिंकणं गरजेचं आहे. आणि त्यांनी केलेलं कार्य आणि काम आणि पुढे आम्ही कुठच्या दिशेने जाणार आहोत हा संकल्प करण्यासाठी हा निर्धार मेळावा या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे.